तर सर्वांच्या कमेंट बघून व्हिडिओ खालच्या खूप आनंद झाला. खरंच माझ्या ताई, माझे दादा सर्वच मला किती जीव लावतात हे तुमच्या कमेंटमधूनच समजतंय. म्हणजे मला किती सपोर्ट आहे तुमचा सर्वांचाच. आणि खरंच खूप खूप आभारी आहे मी. तुमचं प्रेम कायम असंच असू द्या. तर मी आलतो बटाटे वगैरे घ्यायला. बटाट्याचं पोत आता इथं पाठीमागं बांधलंय. पहिलं कसं आणि मिरच्या इथं समोर ठेवल्या. एक दिवशी तर मला एक बॅग अशी लागली 15 किलोची बॅग, ती पण हे 10 किलो मिरच्या आहेत बरं काय हे. आणि त्यावेळेस मी आणलेलं 15 किलोची बॅग आणि ते काय संपण आणि अशा मिरच्या तिखट होत्या जाळंधूर संकटच. लोक म्हणायचे अरे तू काय द्यायला बाबा एवढं तिखट, नुसतं पाणीच प्यायचे नुसतं, एवढं त्यांची फजिती झाली. मग मी विचार केला बाबा आपल्या मिरची जास्त गेल्या तर गेल्या, पण तिखट नाही आणायच्या जास्त, अशा लेकरं पण खात्यात बारकी. आणि विषय असा झाला तर मी काय मुद्दाम आणलं नव्हतं, मला ती बॅगच तशी भेटलेली. मिरची बघून आठवलं म्हणून सांगितलं बरं काय. नाहीतर तुम्ही म्हणताल ह्या काय कुठला मिरची आण बटाटे आण सांगत बसलाय, तसं काय नाही. ते दिसलं म्हणून सांगितलं, आठवलं म्हणून. तर आधी का नाही पाव आपण धाराशिववरून घेऊन जायचो, तर त्यामुळं इथं स्टँड असायचा आणि त्या स्टँडवर हे पोतं उभं असायचं. आता ती आपल्याला पाववाला घरी आणून देतोय ना, इकडलं बार्शीकडलं आहे तो येतो पाव घेऊन आपल्या घरी. मग त्यामुळं इकडलं बंद केलं आता पाव घ्यायचं. कारण इथं घेऊन समजा मी कुठं गेलो, काही पण अडचणी असतात, मी कुठं माझ्या बहिणीकडं जाईल किंवा आपला दादा आहे तिकडं पण जात असतो मी, कल्याणच्या दादाकडं, किंवा काहीतरी बाबा एमर्जन्सी आली आणि मी घरी नाही, मग त्यावेळेस पाव आणून देणार कोण, हा प्रश्न निर्माण होत होता आमच्यासमोर. म्हणून मग तो आला ना तर त्याच्याकडून आम्ही घेतोय. इकडल्यापेक्षा 2 रुपये 3 रुपये जास्त देतो त्याला आम्ही, पण तो घरपोच करतो. मग मला धाराशिवला कंटिन्यू यायची पण गरज नाही लागत आता. पुणे रोड आहे, पुणे हायवे, धाराशिव ते पुणे मुंबई, म्हणजे बार्शी रस्ता आहे हा, धाराशिव ते बार्शी. इथं कुक्कुटपालन आहे, हातलाई जवळ आहे मी. हे काय हातलाईचं डोंगर दिसत असेल तुम्हाला. इथले जे आहेत ना जवळपासचे त्यांना समजलं पण असेल, बघून लगेच लक्षात येतं ना एरिया. तर त्यामुळं आपण आता काय पाऊस नाही ना काहीच नाही आमच्याकडं, लय फजिती आहे, लय म्हणजे लय फजिती चालू झाली. पोत सारखंच खालीच सरकायले, लय फजिती होती माझी. लेकरं बारके आहेत आपले, कोणाला घेऊन येणार आपण. एक दिवसाचं नसतं कोणाला, चला की र थोडंसं मदतीला असं म्हणणं, पण त्यामुळं आपणच ॲडजस्ट करायचं. पोरं जर एक 8वी 9वीचे पोरं असले असते तर त्यांनी गोणी पकडून तरी बसले असते ना फक्त. असं जाऊ द्या, आता जातील, हेही दिवस निघून जातील. सगळे म्हणतात की दादा तुझा वडापावचा धंदा अजून वाढव. एवढा आनंद होतोय ना, तशा कमेंट आल्या की वाढावं म्हणून. सध्या तरी हाय मस्त, बघू पुढं. चला आता तुम्हाला बाकीचा व्हिडिओ घरी जाऊन गेल्यानंतर सगळे दाखवतो. तुमची वहिनी, रोहन, आर्यन, त्रिशा, आपला वडापावचा स्टॉल. आणि तुम्ही या की जवळपासचे जे कोणी आहेत त्यांनी भेट द्या की आपल्या स्टॉलवर, एकदा या, टेस्ट घ्या. जो कोणी माझा सबस्क्रायबर असेल, म्हणजे बाहेर गावचा, नाहीतर तुम्ही आपल्या गावातले पण तुम्ही पण म्हणचाल तुमच्यासाठी नाही, खास बाहेरच्या असणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे एक ऑफर देतोय मी, बाहेरचे जे आपले ताई दादा आहेत त्यांच्यासाठी, गावातल्यासाठी नाही. की आपल्या वडापाव स्टॉलवर आल्यानंतर ताई दादा तुम्हाला आपल्याकडून वडापाव फ्रीज भेटणार आहे. तुम्ही या, मला खूप आनंद होईल की माझा एखादा सबस्क्रायबर एवढा लांबून माझ्या जवळ आला आहे. लांबून म्हणजे इथले पण असू द्या, काय हरकत नाही, फक्त गावातले सोडून. तिन्ही गावं, जवळचे ते 3 गाव सोडून, नाहीतर तुम्ही 3 गावातले पण व्हिडिओ बघतातच, मला माहिती आहे. मला काय लागलंय काय माहिती, तर लय दुखायलंय.
चला आता घरी जाऊन व्हिडिओ काढतो बाकीचा. आणि तिथंच बघा मला ज्या वेळेस मी या व्यवसायात आलो ना, कधी एवढं सामान गाडीवर घेऊन जायची सवय पण नव्हती ना, काहीच नव्हतं. मला सुरुवातीला तकलीफ खूप होत होती. मग म्हणलं मी आता कोणाला रोज रोज तर मस्का लावायचं शक्य नाही. मग मी सासऱ्याकडं गेलो, त्यांच्याकडं ते कॅरेट होते पावा घालण्यासाठी, आणि ते भाजीपाला वगैरे विकाय जातात ना, ते म्हणजे त्यांच्या शेतातला द्राक्ष वगैरे काय काय असतं, त्यांच्याकडं स्टूल होता. मग ते पूजाला बोलले वाटतं की इथलं हे असं असं आहे आमच्याकडं आणि तुम्ही घेऊन जावा. आता सध्या कुठं द्राक्ष वगैरे असतात आणि काय. मग त्यांनी ते दिलं आपल्याला स्टूल वगैरे. मग त्यामुळं आपल्याला तिथून पुढे आपला हे बसला, म्हणजे काय म्हणतात त्याला, सेटिंग बसली की सामान कसं न्यायचं काय न्यायचं. आणि आत्ता तर काय मी बेधडक घेऊन जातो. पण आज फजिती होती आहे माझी, नक्की असं वाटतंय. कुठं तर पोतं पडायचा आणि पोतं पडलं की मी पण पडायचो. पोतं खाली 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 सरकतंय. ते स्टूल असलं ना की काहीच तकलीफ होत नव्हती. पण ते स्टूल आता मी म्हणतो पाव पण नाही, कॅरेट पण नाही, कुठं लटकून आणायचं, वजन ते कोणाच्या गाडीला वगैरे लागतो ना साईडला, ते त्याची पण भीती असते मनात की बाबा कोणाला लागल करल म्हणून. गुरांना खायला चारा नाही काय नाही. ते आधी थोडा थोडा पाऊस झालता म्हणून कुठं तर हिरवं तर दिसतंय थोडंफार, ते पण बघा आता पिवळं पडत चाललंय. खाली काय नाही, नुसतं ते गुरं असं जमिनीला दात घासतात मातीत, काहीच नाही तिथं. आता हा व्हिडिओ सेपरेटच अपलोड करतो मी, परत दुसरा व्हिडिओ तिथून टाकेल मी वडापाव वगैरे बनवताना करताना. आज कसं आता नाही जमणार, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आणि अजून यामध्ये दुसरा व्हिडिओ ॲड करायचा म्हणला की सगळे माझे ताई दादा म्हणायचे नेता येडा झाला की काय, एवढे मोठे मोठे व्हिडिओ बनवायला लागलाय. तर विजय काही ताईनं ती कमेंट केलेली, तर ती म्हणजे काय पूजा वहिनीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. त्यांनी ती कमेंट परत केली पण की दादा मला काय माहिती आजारी आहे असं. आणि ताई आम्ही आनंदानंच करतो बरं काय. फक्त ती असते सॅड जरा. माझा स्वभाव आधीपासूनच हॅप्पी आहे. गावातला पोरगा होता गेला. माझा स्वभाव आधीपासूनच असाच आहे. मला हसायला करायला मजाक मस्ती करायला आवडतंय. आणि ती अशी जरा विचारात असते की काय तिलाच माहीत. ती जरा सामसुमा असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा. पण ते काल का परवा तिला बरं नव्हतं, त्यामुळंच तिनं ते तोंड नाराज केलेलं. आणि तुमच्यावर काय बिलकुल रागही नाही की तुम्हाला काही वाईटही वाटून घेऊ नका. चला मिरच्या टेस्ट घ्यायला या बरं का नक्की. डोळ्यात काय केलं. चला बाय.